नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलो आहे माझ्या काकांच्या शेतामध्ये. आज माझ्या चुलत काकांची पुण्यतिथी असते जी शेतामध्ये सेलिब्रेट केल्या जाते. शेतामध्ये स्वयंपाक असतो, मग त्यांच्या स्मरणार्थ नैवेद्य वगैरे ठेवून ही सेलिब्रेट केल्या जाते. तर हे सगळं बघू शकता तुम्ही. हे सगळं आमच्या बोरकर परिवारांचे शेत आहे. तर इकडे मागे बघा तुम्ही मंडप टाकलेला आहे, तर तिथे सगळेजण आहेत. आपण चला सगळेजण भेटूया. आणि माझ्यासोबत आहे गोपाल सुद्धा. तर चला आता मस्त जेवण करू. आल्याबरोबर जेवण का? हो, आल्याबरोबर जेवण. चला या, असे व्हा तुम्ही थोडे. आल्याबरोबर जेवण. हो, भूक लागली. अरे बापरे, ठीक आहे ठीक आहे. चला 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 जावई साहेब. घेते घेते. हे सगळी माझी फॅमिली आहे जी बसलेली आहे. किती कार्यक्रमाला वेळ झालेला. वा, मी आली ना मी. ए, तुझी मुलगी कुठे राखी? माझी मुलगी हो, कुठे कुठे गेले? बापरे, सुचतच नाही. मस्त आहे. प्रिया नाही आली? नाही, प्रिया नाही आली. आणि तुझा कुठे? तुझं अरे बा, हिरो ऑफ द पार्टी. किती गोड दिसते, किती गोड 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 गोड. मस्त हसते. सोनू दादा, सोनू दादा बिलकुल सुंदर. सोनू दादा सारखा आहे ना? बिलकुल सुंदर सारखा. सोनू दादा सारखा. हे आहेत माझे चुलत दादा. यांच्याकडून आज स्वयंपाक आहे. आणि ही त्यांची वाईफ नंदिनी ताई. आणि तो बेबी दाखवला तो त्यांचा मुलगा. हो, हे माझे भाऊजी आणि माझ्या आईचे स्टुडंट. आणि ही माझी ताई राखी. आहा, नंद मेमन. मस्त आहे. चला तर आपण जाऊया तिकडे बाकीचे शेत बघायला. हो, आपण बाकीचे शेत बघायला जायचं तिकडलं. चला चला चला. याला देऊ ना त्याच्या मम्मीकडे किंवा काकूंकडे दे. काकूंकडे दे. काकूंकडे, ज्योती काकूकडे. त्या काकू, ज्योती काकू आनंद. तर आपण जातो आता समोर बाकीच्या शेतांकडे. ते तुम्हाला तिकडे दिसत असेल छोटंसं मंदिर. तिकडे आपण चाललोय. आणि हे बघा, ही आहे कपाशी, म्हणजे कापूस यातून असा निघाला जातं आणि हे असं फुल राहतं. तर मित्रांनो, आता आपण शेपूच्या बागेत आलो आहे. 2-3 झाड आहे शेपूचे, बाग वगैरे काही नाही आहे. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. ऍक्च्युली जे आयकियामध्ये आपल्याला मिळतं फ्लॉवर पॉट मध्ये टाकून, ते हेच आहे. सिंपल भाषेत काय असतं, हे जे याचं वेस्ट असतं, म्हणजे झाडाचं वेस्ट नाही म्हणता येणार, याच्यामधून कापूस निघतो. तर हे लोक काय करतात, मोठ्या मोठ्या मॉलवाले आयकिया वगैरे सारखे याला कलर करतात आणि फ्लॉवर पॉट मध्ये टाकून हे विकतात. हजारो रुपयाला, 500 रुपये, 200, 300 रुपयाला मिनिमम असतं ते आयकियामध्ये, हैदराबादच्या किंवा मुंबईच्या. आणि याचं काय करतात, मग हे सगळं वाळल्यानंतर याचा एक चुरा केला जातो आणि त्याची एक शीट गोल कापल्या जाते आणि त्याच्यावर भांडे ठेवायला ते हीट रेजिस्टंट म्हणून विकल्या जातं. तर बघा मंडळी, शहरामध्ये या छोट्या छोट्या गोष्टीचा कसा पैसा केला जातो याचं एक खास उदाहरण. चला आता पुढे जाऊ. ते आई येत आहे तिकडे बघा. पायाने चालणं नाही होत तिला ऍक्च्युली जास्त. दादा समोर गेले आहेत. हो, हा हरभरा आहे ना, या पण हा छोटा आहे. छोटा म्हटलं की म्हणजे पूर्णपणे भरलेला नाही. मंडळी, आम्ही खास हरभरा खायला आलो होतो आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम होता, तर तो अटेंड करायचा होता. आणि बघा ही चणे कशी खाते. वाह, का नाही. हे असं काही
आपल्याला सिटीमध्ये मिळणार नाही. मी खास हरभरा म्हणजे खायसाठी म्हणून मी हैदराबाद वरून आली आहे. बड़ा हरामी हो बेटा. खास याच्यासाठी तर मंडळी तुम्ही बघू शकता, बघा किती छान हिरवं हिरवं शेत भरलंय. वा, खूप छान. आणि हा जो हरभरा असतो याला मेन असतं. मेन म्हणजे या घाट्यांना असं एक मेणासारखा एक पदार्थ असतो, चिकट असतो. आता मी जर साडी घालून आहे तर हे बघा, मी या आधी गेली होती ह्या हरभऱ्यांमध्ये, तर ते साडीला पूर्ण मेन लागलेलं आहे माझ्या. तर मी जाऊ नाही शकत. बघूयात नंतर. आणि हे जर अंगाला लागत अंग खाजवतं आपलं पूर्ण. तर आमच्या मॅडमना खूप नाही, मामी सांगितलं. जेव्हा आम्ही शेती केलेली होती तर तेव्हा एक वर्षी आम्ही सोयाबीन पेरलेलं आणि पेरून दिला आणि गावाला गेलो. त्यानंतर याची देखरेख पाहणारं कोणीच नव्हतं. तर ते सोयाबीन अळ्यांनी पूर्ण खाल्लेलं होतं. आणि लास्ट मध्ये फक्त काय म्हणते, एक एक काडी आपण जे म्हणतो ती राहिलेली होती. म्हणून त्यानंतर आम्ही काही शेती केली नाही. ती आम्ही रेंटनी किंवा ठेक्यानी जे म्हणतो ते द्यायला सुरुवात केली. मंडळी थोडी ऊन आहे, दुपारचे 4 वाजले, बरीच ऊन आहे. तर उन्हामुळे थोडं लाईट रिफ्लेक्शन होतं डोळ्यावरती, पण काही हरकत नाही. शेताचा जो नजारा आहे तो हा आनंद खूप वेगळा आहे. तिथे कोणतं तरी ठिकाण आहे, एक विहीर आहे. तिकडे बाबा आहेत, तुम्ही बघू शकता. बाबा आणि दादा विहीर बघत आहे. दादा सगळे हाऊस पूर्ण करून घेते आधीची. दादा किती मोठं पाणी काढलं भाई मजा आया. तर हे बघू शकता तुम्ही. शोजकार हे माझे काका, चुलत काका, आणि यांची ही इथे समाधी आहे. छोटस मंदिर आहे. मोठे बाबा कोणते? हे मोठे बाबा आणि हे काका. हे जे काका आहेत माझे अशोक काका ना, आता हे अनमॅरिड होते. तर नेहमी काय होतं की जे अनमॅरिड लोक असतात त्यांची पुण्यतिथी मनवल्या जाते. तरी काय करत आहे बघूया. स्नेहा काय करत आहे? तर आमची सुपर शेतकरी बायको आता चना निंदन करत आहे. वाह क्या सीन है. कसं निंदन करायचं दाखव मला थोडं. थोडस खायसाठी. मी काय म्हणते, थोडा काढून घ्यायचा का आपण घाट्या तोडता यायच्या पूर्ण. काय करत आहे तू? चला ना, हे माझी साडी पूर्ण खराब होऊन जाईल. चला. आणि तिकडे मंडळी एका दिवसाचं एक पिकनिकच समजायचं आपलं.
हे सगळे बघा बोर असे पडलेले आहे. रमेश अनमॅरिड जे होते अशोक कसे मरण पावले कसे मरण पावले तिकडली पडले का वरती कडी निघाली. अरे हाच का म्हणते माझ्याकडे एजन्सी होती. हा ते बोरिंग मशीनची. हा पहिले मी करत होतो. मग त्याच्याकडे ते फटाके मापण्यासाठी विहिरीत जा लागते. हा फटाके मापणं म्हणजे फटाके म्हणजे जे आपले बार उडवतो विहिरीमध्ये त्याचे फटाके असते. म्हणजे ब्लास्टिंग करायसाठी हा ब्लास्टिंग ब्लास्टिंग करायसाठी. हा तर तो मोजाले गेला, खालतो उतरला, मोजले, वरत बाहेर निघासाठी तो कडी न पकडून वरत येत होता. तर वरची कडी निघाली. तर हा हात वरच्या त्याच्या वरच्या कडीले हे पकडायला गेला. तर ते कडीच्या सहित खालतं पडल्या विहिरीमध्ये. कोणत्या या विहिरीमध्ये की कोणत्या तिकडल्या पण रक्त निघालं ना. आणि मग वय वगैरे किती होतं तेव्हा त्यांचं? 23 म्हणजे यंगच होते. 22-23 आणि खूप म्हणजे सर्वांच्या लाडाचे होते म्हणे है ना तिकडे चालायचं. तिकडे पण विहीर आहे, फुलं वगैरे आहे मस्त. सुपरस्टार मस्त एकदम सोनू दादा सारखा कॉपी मस्त किती छान छान असते. अशी अशी थोडीशी. अरे सावळा सावळा पडशील ना बाळू. हा एवढं गोड 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 बाळ लाजला लाजला. विहान विहान. अरे याचा तो शेतकरीचा जो शॉट आहे ना तो खूपच मस्त. कोणता शेती म्हणजे शेतकऱ्याचा गेटअप केला होता मस्त. मी इथे लावून देतच देवाला. छान मस्त होत. तुला घे म्हणत आहे. तुला घे म्हणत आहे. नाही 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 जाय अडकेल. सगळेजण मॅचिंग मॅचिंगच असले घालून असल्यासारखे. एक यांचा छान फोटो घेतो थांबा. खूप आनंद होता. तुम्ही आज जसे जसे व्हिडिओ बघाल आम्ही तसे तसे व्हिडिओ बनवू. छान आहे मस्त है ना छान वाटतं. सुरुवात आहे आमची पण तसंच तुमचं प्रेम असू द्या. पण तू तुम्ही जावई पण त्यांची हाऊस आहे मेन म्हणजे त्यांना ऍक्टिंग मध्ये श्रेय नाही का पोरासाठी आहे ना बा. त्यांचं काम नाही आहे. तिला सुपूर्त केला नाही त्यांना तर आधी आलं. तेच तर आहे. सुनीता आईला दादांना सगळ्यांचं प्रेम आहे. मस्त आहे सगळे. चला आपण तिकडे जाऊ. तिकडल्या विहिरीकडे जाऊ. बघा सूर्य किती छान किती सुंदर एकदम सीन दिसत आहे. खूप सुंदर. नमस्कार. गरज नाही चालला. अरे मी लाईन चालू केलं तिकडे मोटर चालू नाही होऊन राहिली मग त्या कारणी म्हणून आता हो बरं झालं. जेवण व्हायचं आता आरामात जेवण हो, मस्त करा आरामात. करा. हो पाहू ना. हा. तर मंडळी आता थोडा फोटो वगैरे मस्त फोटोशूट करून घेऊयात आपण. त्यासाठी मी ट्रायपॉड सेट करतोय. आई गेली आहे माझी तिकडे शेंगा तोडायला. हे बघा सगळे इथे पालक आणि तिकडे शेंगा सुद्धा तोडत आहे आई. तर आपण सुद्धा जाऊया तिथे. बघा मित्रांनो हे सगळं ना आपल्याला आपण सिटीमध्ये हे सगळं मिस करतो. हे काही आपल्याला मिळत नाही. आणि हो हे बघा अशी हिरवीगार अशी पालक बघा किती फ्रेश एकदम. बघा किती सुंदर पालक. किती मोठी मोठी झाली आहे. आणि ह्या बघा छोट्या इथे चवळीच्या शेंगा. अरे वा किती छान आहे. बघ किती मोठ्या आहेत ह्या. आई तोडत येते. तोडू लागत होत्या. अरे बापरे बरेच घेतले तू तर. हो चला तिकडे चलते. काही आहे नाही का? आहे भरपूर आहे मोठमोठाले आहे. हा सांबार आहे आय थिंक. हे सांबाराची रोप आहे बघा छोटा आहे. तर आई तुम्ही काय तोडलेलं आहे आता?
मंडळी तुम्ही बघू शकता इथे सगळा भाजीपाला लावलेला आहे. सांबार आहे, पालक तिथे सुरुवातीला होती. हा बघा किती छान सांबार लागला, एकदम ताजा ताजा. तर हे चवडीची शेंग सुद्धा एवढी मोठी आहे आणि एकदम नॅचरल ऑर्गॅनिक पद्धतीने सगळं पिकवलेलं आहे. तर ही जी लेन आहे, ही लाईन आहे, सगळी भाजीपाला लावलेला आहे इथे. इथे काहीतरी आता ग्रो होत आहे, नक्की नाही सांगता येणार आता इथे काय आहे. पालक लावलेली आहे, तर आता आता पेरलेली दिसत आहे. आणि बघा इथे आता कांदा, स्प्रिंग ओनियन, छान कांदा लावलेला आहे इथे. बघूया स्नेहा काय आहे तोडत आहे. काय तोडत आहे स्नेहा? वा, आणि कसल्या आहे म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या शेंगा आहे? हो नाही, कोवळ्या पण आहे, पण ह्या थोड्या भरलेल्या आहेत, तर मी आपण घेत आहे. गुड. छान आहे. अजून काय काय घेतलं? सांबार आहे, म्हणजे कोथिंबीर आपण ज्याला म्हणतो ती छोटी आहे, पालक आहे, परत टोमॅटो आहे. हे भरपूर सारे बघा इथे टोमॅटो आहे. वाव, झूम कर थोडं. वाव, इथे समोर- टमाटर हे बघा, लागले इथे म्हणजे. इथे 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 बघा, इथे हे बघा, छोटे छोटे शॉट घ्यावं लागतं. हे बघा इथे इथे दाखव. काय आहे ते छोटस? हे बघा ना. हा, वाव, टमाटर आहे. मस्त शेंगा भरतोय आता. सुपर, एकदम ताजा ताजा भाजीपाला भेटलाय राव. चला, सूर्य भगवान आज जरा जास्तच फिदा आहे आमच्यावर. हो, आमच्यावरती. आणि छान ऊन देतोय. हा चला, कुठे चालले तुम्ही एवढ्या घाई घाई? सांगा, काय तोडायला चाललंय? जेवण झालं तुमचं? काय जेवलात? काय जेवलात सांगा? नाही झालं जेवण. नाही झालं जेवण? काय आणलंय तू? काय आहे सांग? कांदा कांदा. कोणाला देत आहे? माझ्यासाठी आणला? इकडे ना ग. ही माझी भाची. ओके. आणि हे कोण आहे? हे कोण आहे ग? काका. काका. आणि मी मावशी. ओ, अरे वा, खूप सुंदर डान्स करते ही, खूप सुंदर, हुशार आहे. आणि हा चिंटू आहे. हा माझा छोटा भाऊ, वा, माझ्या काकांचा मुलगा. शेतकरी गॉगल वगैरे लावून मस्त. मंडळी मी स्वतः पिकवलेला आहे सांबार. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता ओह, आधी लावलेला होता. राणीने एक दिवस सुद्धा येऊन पाणी नाही टाकलं. ही राणी कोण आहे? जी आता माझा शूट करते, तिचं दुसरं नाव राणी आहे. अच्छा, म्हणजे मी. एक दिवस चला, सुद्धा झाला? तिने पाणी नाही टाकलं या सांबार. अदू, दाखव तू तुझ्या हातचं हे सांबार दे मला. छान. चला घ्या, बरंच झालंय. दे चिंटू मला तुझ्या हातचं पण. व्यवस्थित दे, सरळ दे, सरळ 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 दे. हा, गुड. जमलं, झालं, चलायचं. झालं ना तिला? तोडू का गं? हे टाक. चला, झालं बाळू, झालं 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 झालं. कसं रे, कसं? कांदेवाले कांदेवाले. आणि हे कांद्याला अशी फुलं येतात बघा, अशी फुलं येतात. वा, तेव्हा शेंगा हा इकून टाकल्या, ही इकून विहीर टाकल्या आहे. दिसतील. विहिरीला किती पाणी आहे बघा. ए, मागे हो, चल चला. या हो, तेव्हा हे इकून भाई वालाच्या शेंगा दिसत नाही म्हणजे लय पहा, हे बघा. बघ. हो, हो, हा? तो तू आला नाही ना. तेव्हा इकून याला म्हणतात हे कढीपत्त्याचं झाड एवढं मोठं बघा. तोडून घ्या. हे बेलाचं झाड आहे. बेलाचं झाड हे
समोर. हो माझं लक्ष आहे, तू घे. काय तोडत ह्या वालाच्या शेंगा तोडत आहे मी बघा. ओके दाखव किती कशा आहे. वा वाटाणा वाल, वालांचे पण प्रकार येतात ना. तर मंडळी इथे मागे म्हणून मला थोडं भीती वाटत आहे ऍक्च्युली. थोडं आरामात मागे बघून. हो 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 नक्की. हो लक्ष आहे. इकडून नाही येतो, हो इकडनं आण. इकडून खूप आहे राणी. इकडे हो, तिकडेच कशाला कशाला बरं या इकडनं इकडनं. झाड आहे, किस्मतचं लागत असेल ना मस्त. कशाचा किस्मतचं. किस्मत म्हणजे हे असं. किस्मत किस्मत म्हणजे कुठे बघा हा. हे राणी हे बघ. कुठे कुठे हे हे हे. हे हे. हा. ए विद्येचं झाड आहे क्रिसमसचं झाड. ते माहित तुला. क्रिसमस नाही हे तिकडे विद्येचं. जा. हे बघा हे सुंदर फुलं बघा, हे बघा किती सुंदर आहे हे, किती सुंदर. माझी जी चुलत मोठी होती तिला फुलांचं खूप आवड होती, तिने हे सगळे लावलेले फुलं आहेत. हे बघा किती सुंदर खूप शेतामध्ये. सुंदर. आणि हे गुलाबाची फुलं ऍक्च्युली झाडांमध्ये सगळे मिक्स झाड आहे. इथे बघू शकता तुम्ही. हो काका म्हणाले की किस्मतचं झाड आहे म्हणून मी एवढ्या क्रिसमस नाही, त्यांना ऍक्च्युली ख्रिसमस म्हणायचं होतं क्रिसमस आणि विद्याचं झाड निघालं. विद्येचं झाड निघालं. जरा काहीतरी नवीन ऐकायला मिळालं. तर आम्हाला वाटलं किस्मतची झाड असेल तर बघूया बा, किस्मत बदलली तर बदलली. हा बघा किती मोठा घोसचा घोस आहे. वा वालाच्या शेंगा शेंगा तोडते. आहे या पूर्ण आणि अशा. यामध्येच गुलाबाचे झाड पण मिक्स आहे. आणि बघा इकडे बघ. आणि मला तरी वाटते हे सगळं भाजीपाला बघून मी एक गेस लावू शकते की आजच्या जेवणामध्ये डाळ भाजी नक्की असावी. बघूया. पालक टाकलेली वांग्याची डाळ, भाजी तर दिसली आहे मला. मी बघितलंच नाही ऍक्च्युली. पालक टाकलेली डाळ भाजी असायला हवी. तर मंडळी वांग्याची जी भाजी फेवरेट सब्जी आहे, भाजी आहे, ज्याला आपण बैगन. हे बघा तर शेतात म्हणजे खूप काही आहे. म्हणजे हे तुम्ही कोथिंबिरीचं झाड बघू शकता, किती उंच झालेलं आहे. मोठं झालंय तर त्याचं कोथिंबिरीची मी तोडून घेते. तर स्नेहा पूर्ण हात साफ करून घेत आहे. ते मोठं झालं ऍक्च्युली आता, त्याच्यामुळे तोडायला काही हरकत नाही. बोलतो इकडे या, जवळ जवळ यांची. हा कढीपत्ता एवढा अवेलेबल आहे इथे. आणि आपण जर आपल्या मोहल्ल्यामध्ये कढीपत्ता मागायला गेलं तर कोणी आपल्याला देत नाही. हो ना. हैदराबादला आम्हाला मिळतं ऍक्च्युली, कारण तिथे साऊथ इंडियन डिशेस मध्ये कढीपत्ता खूप प्रमाणात वापरला जातो. हो, कारण सांबारा वगैरे मध्ये कढीपत्ता इडली सांबार वगैरे कारण त्यामध्ये. पण आपण इथे वर्धेला किंवा दुसऱ्या याच्यामध्ये आपण मागायला गेलं तर नाहीच देत लोक. नाही देत. ते कढीपत्ता थोडं प्रिशियस असल्यासारखं. इथे बघा किती अवेलेबल आहे. आम्ही घेऊन जाणार इथला पण. छान भरलेलं आहे. तर चला अजून काय काय आहे शेतामध्ये. ऍक्च्युली हे माझ्या आईचं सासर आहे. हा. आणि आम्ही नेहमी इथे येतो आणि असा भाजीपाला नेहमी आम्ही जरी नाही आलो तरी माझे काका आणून देतात आम्हाला वर्धेला हा सगळा ताजा भाजीपाला. तर आम्ही ब्लेस्ड आहोत, समजा नशीबवान आहोत की आम्हाला एवढं घरचं खायला मिळतं. हो ना. आईचं काय आहे? थोडा कढीपत्ता. चला तर आता मला पण भूक लागली यांना आणि तिकडे दादा सुद्धा वाट बघत आहे. आज तर आपण आता जेवण करायला जाऊया. बस आम्ही लगेच निघतो आहे. आणि हे दोन लिंबू आमच्या. तर मित्रांनो हा सगळा भाजीपाला आम्ही गोळा केलेला आहे. लिंबू, कोथिंबीर, कढीपत्ता, वालाच्या शेंगा, यामध्ये पालक आहे, सांबार आहे खूप सारा, कांदा आहे. आणि तर चला मंडळी आता जेवण करूयात आणि तुम्हाला आम्ही जेवणाच्या तिथे दाखवून देऊ आज काय काय बनलेलं आहे. वांग्याची भाजी तर मला दिसलेली, तर बघू जी माझी फेवरेट आहे. तर चला भेटूयात आता डायरेक्ट मीटिंग मध्ये. चल. हाँ चोर 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 मचाए शोर. पूरा चोर हाथ साफ करके जा रहा है अभी घर को. अरे हात साफ नाही म्हणत, हे आमच्या काय म्हणते शेत, आमच्या शेतातलं आहे, माझ्या मोठे बाबांच्या.
काय काय आहे जेवणामध्ये दाखव बरं. बघा पोळी, सांग एक्सप्लेन कर. नाही कर ना ग. हा जेवण करता सांग. मग गुलाबजाम, छान वांग्याची भाजी, कढी, हे दाखव थोडं. भजे, पापड, सॅलेड आणि पोळी. वा वा मस्त मस्त. पण डाळ भाजी नाही आहे यार, माझं गेसिंग चुकलं है ना. डाळ भाज्याच्या शेतामध्ये काय म्हणते पालक वगैरे आहे सगळं. हो कोणासाठी बनत आहे माहिती नाही. आपला नंबर लागते की काय तर आपण बघूयात. हो हे माझे भाऊजी आणि ही ताई. मस्त. मोस्ट ऑफ द जणांची ते जेवण झालेलं आहे. चला आपण पण घेऊया आता. चला दादा चला. हाव 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 हो 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 हो. ही लाईक कॅमेरा ती मस्त दिसत आहे. जीव तेव्हाच भरीत आजीनं सांभाळून ठेवलं, हे नातीने घेतलं पा. आता झाले, रात्र झाली आहे. प्रोग्राम छान झाला, मस्त प्रोग्राम, एक नंबर, मस्त स्वयंपाक पण छान. चला आपले डब्बा झालाय पॅक, आपण निघूयात. सांगा तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम एकदम छान वाटला. आता मस्त जेवण झालेलं आहे आणि आता परत जाऊया वर्धेला. आज मस्त फुल जेवण झालंय, छान शेतात स्वयंपाक ठरवलेला होता पुण्यतिथीनिमित्त. तर एकदम जबरदस्त जेवण झालंय. आता जाम झोप येत आहे आणि आता वर्धेसाठी आम्ही निघत आहोत. मित्रांनो आता सायंकाळ झाली आहे, रात्र झाली आहे समजा, आणि आपण एंड करूया. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा कॉमेंटच्या माध्यमाने. काही सजेशन असेल तर सजेशन, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू.